तर करुणा मुंडे यांनी बनावट कागदपत्र बनवली असा युक्तिवाद कोर्टामध्ये धनंजय मुंडे यांच्या वकिलांकडून करण्यात आलेला आहे। बनावट कागदपत्र बनवल्याप्रकरणी तक्रार केली असं ॲडव्होकेट सायली यांनी म्हटलेलं आहे। सायली सावंत यांनी आज कोर्टामध्ये जोरदार युक्तिवाद केलेला आहे धनंजय मुंडे यांच्या बाजूने। करुणा मुंडे धनंजय मुंडेंच्या पत्नी नाही तसं ॲडव्होकेट सायली सावंत यांनी कोर्टामध्ये युक्तिवाद करताना म्हटलेलं आहे। धनंजय मुंडे आणि मी 27 वर्ष एकत्र होतो असं करुणा मुंडे यांनी कोर्टामध्ये म्हटलं। माझे वकील चांगल्या पद्धतीने बाजू मांडू शकत नाहीत, मी कोर्टामध्ये स्वतः बाजू मांडली असं करुणा मुंडे यांनी म्हटलेलं आहे। ॲडव्होकेट सायली सावंत धनंजय मुंडे यांच्या वकील, लग्नाचे पुरावे सादर करण्यास सांगितलं होतं, मात्र मृत्यूपत्र आणि स्वीकृतीपत्र सोडून बाकी सगळी कागदपत्र त्यांनी आणली आहेत। त्यांनी दिलेल्या कागदपत्राला काही अर्थ नाही। कोर्ट, तुमचा युक्तिवाद संपला असेल तर ऑर्डर देईल। ॲडव्होकेट चंद्रकांत ठोंबरे, करुणा मुंडेंचे वकील, आम्ही सादर करत असलेले पुरावे देखील महत्त्वाचे आहेत। ॲडव्होकेट सायली सावंत, धनंजय मुंडेंच्या वकील, आम्ही आधी कागदपत्र दिलेली आहेत ज्यामध्ये करुणा मुंडे धनंजय मुंडेंच्या पत्नी नाही हे आम्ही सांगण्याचा प्रयत्न करत आहोत। मृत्यूपत्रातल्या उल्लेखातून करुणा मुंडे धनंजय मुंडेंच्या पत्नी आहेत हे सिद्ध होत नाही। मृत्यूपत्रात काही खोटे उल्लेख आहेत, त्या संदर्भात करुणा मुंडेंच्या विरोधात कायदेशीर तक्रार करण्यात आलेली आहे। त्यांनी बनावट कागदपत्र बनवली आहे, त्यातल्या गोष्टी आम्ही नाकारत आहोत। बनावट कागदपत्रांसंदर्भात तक्रार केली आहे। खालच्या कोर्टात ही कागदपत्र सादर केल्यानंतर आम्हाला कळलं करुणा मुंडे फक्त धनंजय मुंडे यांच्या सोबत काही काळ होत्या। करुणा मुंडे या धनंजय मुंडे यांच्या पत्नी नाही। ॲडव्होकेट चंद्रकांत ठोंबरे, करुणा मुंडेंचे वकील, पासपोर्ट, बँक स्टेटमेंट आणि इतर कागदपत्र आम्ही दिलेली आहेत, त्यावरून करुणा मुंडे त्यांच्या पत्नी आहेत हे सिद्ध होत आहे। करुणा मुंडे, मला पण बोलायचं आहे, 27 वर्ष आम्ही सोबत राहिलोय, मीही बोलते, माझ्या पतीला बोलवा। माझे वकील ते चांगल्या पद्धतीने मांडू शकत नाही, ते मी मांडू शकते। कोर्ट, तुमचे वकील आहेत तर त्यांना बोलू द्या, मी म्हणणं ऐकून योग्य तो निर्णय देईन।